and today we are going to discuss about different types of chemical reactions. आज मला काय बघायचे आहेत, केमिकल रिएक्शनचे टाइप्स कुठले कुठले आहेत. प्रॅक्टिस साठी आपण बरेचसे जवळपास 20 एक्झाम्पल्स आपण केले प्रॅक्टिसला. केमिकल रिएक्शन्स कसे होणार आहेत त्याचे सिंपल इक्वेशन्स केले. ते काही इक्वेशन्स करून झाल्यानंतर एक दोन आपण इक्वेशन्स बॅलन्स केले. बरोबर, इक्वेशन्स बॅलन्स करून झाल्यानंतर आता मला आज जो पुढचा पॉइंट कव्हर करायचा आहे केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन्स मधला, तो आहे डिफरंट टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स. केमिकल रिएक्शनचे हे टाइप्स कुठले कुठले आहेत हे टाइप्स आपण थोडंसं आज चेक करूया. तर बघा, as per different types of chemical reactions concern, कुठले कुठले टाइप्स आहेत. तर हे टाइप्स आपल्याला दिसत आहेत. टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स मध्ये कॉम्बिनेशन रिएक्शन, आपण एक एक जाऊया पुढे. हो कोमल, एक एक थोडंसं मी पुढे नेतोय. कॉम्बिनेशन रिएक्शन, डिकम्पोजिशन रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन अँड ऑक्सिडेशन रिएक्शन. तर हे असे जवळपास 5 एक टाइप्स आहेत जे तुम्ही 10th ला बघितलाय, 10वी ला बघितलाय. हेच आपल्याला 11th ला सुद्धा सिलेबस चालू केल्यावर लागणार आहे म्हणताना मी हे घेतोय. ज्यांना हे कळलेलं नाहीये त्यांना हे समजून घ्यायला पाहिजे व्यवस्थित, अदरवाइज 11th चा पुढचा टप्पा आपल्याला कळणार नाही. मग हे कॉम्बिनेशन रिएक्शन काय, ते कसं होणार, डिकम्पोजिशन रिएक्शन काय आहे ते कसं होणार आहे, असंच हे 5च्या 5 टाइप्स आपल्याला इथे आज बघायचे. बरोबर, तर इथे लक्षात घ्या, हे जे 5 दिसत आहेत मला, कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट आणि ऑक्सिडेशन रिडक्शन असं दिसतं. तर ह्या डिकम्पोजिशन मध्ये परत वेगळ्या वेगळ्या 3 टाइप्स येतात. डिकम्पोजिशन वेगळे वेगळे 3 टाइप्स आहेत. कशामध्ये? डिकम्पोजिशन रिएक्शन मध्ये. हे जे डिकम्पोजिशन रिएक्शन होणार आहे, हे डिकम्पोजिशन रिएक्शन कशा कशामुळे होणार आहे? बरोबर, सायली रिडक्शन, एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक. हे सायली याला थोडंसं मी वेगळ्या पद्धतीने सांगतो. याला मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने, थोडं सोप्या पद्धतीने जाऊया आपण. तर ह्या डिकम्पोजिशन रिएक्शन मध्ये, यस, या डिकम्पोजिशन रिएक्शन मध्ये एक होणार आहे तो त्याला आपण म्हणतो थर्मल डिकम्पोजिशन रिएक्शन. दुसरा जो होणार आहे ज्याला मी म्हणतो इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन रिएक्शन. आणि तिसरा जो आहे याला मी म्हणतो फोटोलायसिस. हे तिन्ही काय आहेत हे मी तुम्हाला थोडंसं पुढे गेल्यानंतर सांगतो. थर्मल काय, इलेक्ट्रोलायटिक काय, फोटोलायसिस काय, हे आपण त्या टाइपला आल्यानंतर बघूया. पण सगळ्यात फर्स्ट जो आहे म्हणजे की हा कॉम्बिनेशन रिएक्शन काय, आधी आपण तो बघूया. ठीक आहे, पहिला जो आहे ज्याला आपण म्हणतोय कॉम्बिनेशन रिएक्शन. चला, हे झालेलं आहे तुम्हाला. मला कोण सांगेल रे कॉम्बिनेशन रिएक्शन काय असते? एनीवन? कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणजे काय? व्हॉट इज कॉम्बिनेशन रिएक्शन? कोमल, सायली, श्रुती, तुम्ही आन्सर्स मगाशी दिला होता. मला ह्या कॉम्बिनेशन रिएक्शन बद्दल कोण सांगेल की कॉम्बिनेशन रिएक्शन काय असतं, याच्यामध्ये काय होणार आहे? अगदी शॉर्ट मध्ये सांगितलं तरी पण चालेल. माहित नसेल तर नो म्हणून सांगा, मी लगेच पटकन पुढे जातो. आणि माहित असेल तर टाइप करून मला लगेच पाठवा. सो व्हॉट इज दॅट कॉम्बिनेशन रिएक्शन? One product is formed from 2 or more reactants. Very good. One product, 2 or more compounds are react with each other to form single product. 2 or more reactants combine. खूप छान मित्रांनो, तुमचे आन्सर्स जे येत आहेत खूप चांगलं वाटलं. तर बघा, 2 or more reactants combine. रचित, श्रुती, 2 किंवा अनेक एलिमेंट्स एकत्र येत आहेत. ठीक आहे, तर याला आपण थोडंसं आपल्या लँग्वेज मध्ये घेऊया इथं लिहून. तर काय बघा, द रिएक्शन इन विच, कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणजे काय?
the reaction in which कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणजे हा कसा रिएक्शन आहे बघा, हा रिएक्शन कसा आहे, the reaction in which two or more reactants, बघा मी काय म्हणतो, two or more reactants, two or more reactants combines, हे एकत्र येतात, बरोबर ना, दोन किंवा दोन पेक्षा जास्त रिएक्टंट कंबाईन एकत्र येतात आणि काय करतो, तो फॉर्म करतो, टू फॉर्म सिंगल प्रोडक्ट, टू फॉर्म सिंगल प्रोडक्ट. आपल्याला माहिती होतं की जो रिएक्शन आहे तो रिएक्शन आपण असा एरोनी दाखवतो ना, रिएक्शन आपण हे एरोनी दाखवतो. तर रिएक्शनच्या लेफ्ट साइडला जे काही असणार आहे त्याला आपण म्हणतो रिएक्टंट्स. या रिएक्शनच्या लेफ्ट साइडला जे काही असणार आहे, मी वरती देतो काय आहे ते रिएक्टंट असणार आहे. आणि राईट साइडला मला जे मिळणार आहे मित्रांनो, हा असणार आहे प्रोडक्ट, हा असणार आहे प्रोडक्ट. तर डेफिनेशन नुसार गेलं तर ह्याचं मला इक्वेशन कसं मिळायला पाहिजे बघा, द रिएक्शन, हा रिएक्शन इथं होतोय, इन विच टू ऑर मोर रिएक्टंट्स, दोन किंवा दोन पेक्षा जास्त रिएक्टंट पाहिजेत. तर समजा मी इथं घेतलं ए आणि रिएक्टंट आहेत, ठीक आहे, ए आणि बी हे दोन रिएक्टंट आहेत. हे दोन्ही रिएक्टंट कंबाईन होणार म्हणजे प्लस केला मी ए प्लस बी, आणि ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशन काय होणार आहे, तर इथे फॉर्म होणार आहे तो ए बी, म्हणजे हा झाला आपला सिंगल प्रोडक्ट, बरोबर. सो द रिएक्शन इन विच टू ऑर मोर रिएक्टंट्स कंबाईन, किंवा दोन पेक्षा जास्त रिएक्टंट हे एकत्र येऊन एक सिंगल प्रोडक्ट तयार केलेलं दिसतो. सो दॅट इज ए प्लस बी इज इक्वल टू ए बी. हे लिहून घ्या डेफिनेशन आणि इक्वेशन जे आहे ते व्यवस्थित. द रिएक्शन इन विच टू ऑर मोर रिएक्टंट्स कंबाईन टू फॉर्म ए सिंगल प्रोडक्ट. आता याचा एक एक्झाम्पल सुद्धा आपण घेऊया. चला एक एक्झाम्पल घेऊया आपण. काय असेल याचं एक्झाम्पल, या पहिल्या टाईपचा बघा, मी इथं खाली लिहितो एक्झाम्पल. आपण म्हणतोय की दोन किंवा दोन पेक्षा जास्त रिएक्टंट एकत्र येणार आहेत, दोन किंवा दोन पेक्षा जास्त रिएक्टंट एकत्र येणार आहेत. तर बघा, जर मी असं घेतलं कार्बन आणि ऑक्सिजन, जर मी कार्बन आणि ऑक्सिजन दोन्ही एकत्र आणलं म्हणजे मी इथं एक्झाम्पल घेतो बर्निंग ऑफ कोलचा, बर्निंग ऑफ कोल. मी एक्झाम्पल घेतोय इथं कार्बन, जे आपल्याला माहिती आहे, मी कार्बन आणि ऑक्सिजन जर मी एकत्र आणला, C+O2 हे जर मी एकत्र आणला तर मला जे फॉर्म होणारा प्रोडक्ट आहे तो आहे CO2. कार्बन आणि ऑक्सिजन मी एकत्र आणला तर मला CO2 हे फॉर्म होणार आहे. म्हणजे इथं काय झालंय बघा, A प्लस बी इज इक्वल टू ए बी. ए प्लस बी इज इक्वल टू ए बी, दोन रिएक्टंट एकत्र येऊन एक प्रोडक्ट बनवतोय म्हणजे हा कॉम्बिनेशन रिएक्शन आहे. तसंच समजा मी अजून एक एक्झाम्पल घेतला, दुसरा एक्झाम्पल मी घेतला अजून एक, आणि इथं म्हणलं की वॉटर जसा फॉर्म होतो, बरोबर, फॉर्मेशन ऑफ वॉटर, फॉर्मेशन ऑफ वॉटर. तर वॉटर कसा फॉर्म होतोय, तर इथं आले H2 प्लस O2 हे दोन्ही मी एकत्र केला तर माझा H2O तयार होतो. हायड्रोजन आणि ऑक्सिजन म्हणजे A प्लस बी, याच्याने परत AB तयार झालाय, H2O वॉटर फॉर्म झालाय. तर बर्निंग ऑफ कोल असू दे किंवा फॉर्मेशन ऑफ वॉटर असू द्या, हे दोन्ही एक्झाम्पल तुमचं कॉम्बिनेशन रिएक्शनचं असणार आहे. तर हे कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये होत आहे. हा झाला इझी सगळ्यात. कॉम्बिनेशन रिएक्शन या पद्धतीने रिएक्शन होऊ शकणार आहे, हे एक आपल्याला माहिती आहे, या पद्धतीने रिएक्शन होऊ शकतो. तसाच अजून काही पद्धतीने रिएक्शन होऊ शकतो जे दुसऱ्या टाइप मध्ये बघितलं आपण, सेकंड टाइप मध्ये डिकंपोजिशन. मग याच्यामध्ये काय फरक आहे, कोण सांगेल मला आता, डिकंपोजिशन रिएक्शन मध्ये काय होणार आहे. चला, टू और मोर प्रोडक्ट्स आर फॉर्म्ड फ्रॉम सिंगल रिएक्टंट.
2 or more products are formed a single reactant. Decomposition reaction. ठीक आहे, मी इथं बघतो बघा दुसरा decomposition रिएक्शन. डिकम्पोजिशन म्हणजे वेगळं होणं. मराठी मीडियम मधल्या मुलांना मी सांगतो, डिकम्पोजिशन म्हणजे सेपरेट होणं. डिकम्पोजिशन कॉम्बिनेशन मध्ये एकत्र आले, डिकम्पोजिशन मध्ये सेपरेट होतात. पाहिजे असेल तर मराठीमध्ये ते लिहून घेऊ शकताय, मराठी मीडियमच्या मुलांना सांगतोय. तर डिकम्पोजिशन रिएक्शन मध्ये काय होणार आहे बघा. इन दिस रिएक्शन हर्षवर्धन बरोबर आहे, मी जरा लिहितो इथे या लँग्वेज मध्ये. इन दिस रिएक्शन, तुम्ही ही लँग्वेज लिहून ठेवा, सोपी असेल. इन दिस रिएक्शन याच्यामध्ये काय होणार आहे, एक कंपाऊंड स्प्लिट होणार आहे. एक कंपाऊंड स्प्लिट म्हणजे काय असणार आहे मी तुम्हाला नंतर दाखवतो. इन दिस रिएक्शन एक कंपाऊंड, इन दिस रिएक्शन a compound split म्हणजे separate, a compound splits into a compound into 2 or more substances, into 2 or more substances. आता तुम्हाला माहिती आहे कंपाऊंड म्हणजे काय, दोन डिफरंट ॲटम्स एकत्र आले की कंपाऊंड झाले म्हणतो आपण, बरोबर. दोन डिफरंट ॲटम्स एकत्र असले की आपण त्याला कंपाऊंड असं म्हणतो. तर समजा हा इथं कंपाऊंड आहे आपला, हा एक कंपाऊंड आहे आणि हे कंपाऊंड स्प्लिट होणार आहे, आता वेगळं वेगळं होणार आहे. म्हणजे समजा ए हा कंपाऊंड असेल तर हा बी प्लस सी मध्ये वेगळा होणार आहे. हा दोन सेपरेट सेपरेट झाला. सो इफ दॅट ए इज इक्वल टू बी प्लस सी म्हणजे हे सेपरेट होत आहेत. तर इथं म्हणलं आपण की हा कंपाऊंड, हा जो कंपाऊंड आहे हा स्प्लिट व्हायला लागलाय, सेपरेट व्हायला लागलाय दोन वेगळ्या वेगळ्या सबस्टन्सेस मध्ये. आता याचे मी तुम्हाला टाइप सांगितले होते बघा मगाशी. डिकम्पोजिशन रिएक्शनचे 3 टाइप्स असतील म्हटलं होतं. तर ह्याचे टाइप्स कुठले, तर इथं आपण लिहूया देर आर 3 टाइप्स. There are 3 types of decomposition reaction. There are 3 types of decomposition reaction. त्यातला पहिला मी तुम्हाला म्हणला की थर्मल. दुसरा म्हणला सेकंड जो आहे तो इलेक्ट्रोलायटिक. सेकंड आहे तो इलेक्ट्रोलायटिक आणि थर्ड तिसरा जो आहे ज्याला आपण म्हणतो फोटोलायसिस. आता बघा थर्मल म्हणजे काय. थर्मल म्हणजे इथं आपण हीट क्रिएट करणार आहे. थर्मल म्हणजे आपण हीट देणार आहे, त्या सबस्टन्सला हीट देणार, थर्मल हीट आला. इलेक्ट्रोलायटिक म्हणजे इथं करंट आला, इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रोलायटिक म्हणजे इथं आला इलेक्ट्रिक करंट. आणि मग फोटोलायसिस कशामुळे होतो रे, सांगणार मला कोण. थर्मल हा हीट मुळे झाला, इलेक्ट्रोलायटिक हा इलेक्ट्रिक करंट मुळे झाला, फोटोलायसिस कशामुळे होणार. गिव्ह मी रिप्लाय फास्ट. चला पटकन आन्सर द्या. फोटोलायसिस मध्ये काय होणार, जर थर्मल मध्ये हीट असेल, इलेक्ट्रोलायटिक मध्ये इलेक्ट्रिक करंट असेल, तर फोटोलायसिस मध्ये काय. बोला 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 पटकन, चला फास्ट. सायली, श्रुती, कोमल, हर्षवर्धन, रचित, श्रेयांश, तन्मय, तेजस, पृथ्वीराज. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. सनलाइट. सनलाइट सनलाइट मुळे होणार आहे फोटोलायसिस, हा सनलाइट मुळे होणार आहे. तर आता ह्या तिन्ही मध्ये आपण बघूया
या तिन्हीमध्ये की हा थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन काय, इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन रिॲक्शन काय आणि तिसरा फोटोलायसिस डिकम्पोजिशन रिॲक्शन काय. त्यातला हा मी पहिला घेतो होता फर्स्ट, याच्यामध्येच डिकम्पोजिशन रिॲक्शन मधला हा पहिला, ज्याला आपण म्हणूया ए थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन. थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन. तर याची डेफिनेशन काय होणार बघा, व्हेन डिकम्पोजिशन इज कॅरीड बाय हिटिंग. याला काय म्हणणार मी, ज्या वेळेस व्हेन डिकम्पोजिशन म्हणजे हे जे सेपरेट होत आहे, व्हेन डिकम्पोजिशन कॅरीड आउट बाय हिटिंग. कुठल्याही सबस्टन्सला मी ज्यावेळी हीट देणार आहे, हीट करणार आहे, त्यावेळी त्याचं डिकम्पोजिशन होणार, त्यावेळी ते स्प्लिट आउट होणार आहे, त्याला थर्मल म्हणतो आपण. फॉर एक्झाम्पल, मी इथं पण तुम्हाला एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल, इथं बघा मी एक्झाम्पल लिहितोय. इथं काय होणार आहे एक्झाम्पल मध्ये, समजा मी कॅल्शियम कार्बोनेट घेतो. समजा मी घेतला CaCO3 हा कंपाऊंड, CaCO3 मी घेतलाय. आता हे CaCO3 काय आहे, तर हे कॅल्शियम कार्बोनेट आहे, बरोबर. CaCO3 हे काय आहे, तर इथे मी लिहितो, हे आहे कॅल्शियम कार्बोनेट. हे आहे आपला कॅल्शियम कार्बोनेट. या कॅल्शियम कार्बोनेटला जर मी हीट केला, ठीक आहे, बघा या कॅल्शियम कार्बोनेटला मी इथं हीट केला, याला हीट केला, तर हीट केल्यानंतर काय होणार आहे, हीट केल्यानंतर या कॅल्शियम कार्बोनेटला, तर जेव्हा मी याला हीट करणार त्यावेळी याच्यातून CO2 बाहेर पडणार. CO2 बाहेर पडणार सूरज. याच्यातून CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड बाहेर पडेल, बरोबर. हा काय आहे, हा आहे आपला, इथं लिहूया आपण, दिस इज कार्बन डायऑक्साइड. तर याला हीट केल्यानंतर याच्यामधून कार्बन डायऑक्साइड बाहेर पडला. आता कार्बन डायऑक्साइड जर बाहेर पडला, बरोबर आहे सायली, व्हेरी गुड. कार्बन डायऑक्साइड बाहेर पडल्यानंतर याच्यामध्ये शिल्लक राहिला तो CaO शिल्लक राहील. म्हणजेच याचा एक्झाम्पल मी कसं लिहू शकतो, इथे जे समोर मी सगळं तुम्हाला दाखवलंय हे मी लिहू शकतो कसं बघा. CaCO3 माझ्याकडे सुरुवातीला होता, CaCO3 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट माझ्याकडे होता. या कॅल्शियम कार्बोनेटला मी इथं हीट केला, याला मी हीट केला. हीट केल्यानंतर CaO हा शिल्लक राहिला प्लस CO2 चा गॅस झाला, कार्बन डायऑक्साइड बाहेर पडला, बरोबर. हे CaO म्हणजे कॅल्शियम ऑक्साइड आहे. हे CaO काय आहे, हे आहे तुमचं कॅल्शियम ऑक्साइड, बरोबर. तर कॅल्शियम कार्बोनेटला हीट केल्यानंतर कॅल्शियम ऑक्साइड राहिला आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर पडला. तर CaO प्लस CO2 हे जे व्हायला लागलंय CaCO3 च, याला मी म्हणणार आहे दिस इज थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन, बरोबर. कळलं थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन पहिला काय आहे, स्क्रीनशॉट पटकन. 5 4 3 2 1 0. त्याला स्क्रीनशॉट मारून यस, ठीक आहे. पुढे जातो, आता मी पुढे नेतो नेक्स्टला. सेकंड आता, बरोबर, बी. आता दुसरा टाईप एक याचा आहे म्हटलं आपण, अजून एक टाईप आहे म्हटलं होतं ना याचा, तर तू सेकंड टाईप बघूया काय, बी. याला आपण म्हणतो इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन. इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन. आता इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन मध्ये मगाशीच आपण म्हणलं की काय डेफिनेशन केली होती बघा या पेज वरती. इथं आपण म्हणलं इलेक्ट्रोलायटिक हे इलेक्ट्रिक करंट पास केल्यामुळे होणार आहे, थर्मल हीट मुळे होणार आहे.
तर इलेक्ट्रोलायटिकची डेफिनेशन काय होणार? व्हेन डिकम्पोजिशन इज कॅरीड आउट बाय पासिंग इलेक्ट्रिसिटी. बरोबर, असं डेफिनेशन होणार. व्हेन डिकम्पोजिशन इज बाय कशामुळे होणार आहे? पासिंग इलेक्ट्रिसिटी. हे महत्वाचं आहे, बाय पासिंग इलेक्ट्रिसिटी. तर मला इथे इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर हे डिकम्पोजिशन मिळणार आहे असं म्हणलं, तर मग याचं पण एक्झाम्पल घेऊया. चला याचं पण एक्झाम्पल घेऊया. याचा एक्झाम्पल काय असणार आहे? बरोबर, तर समजा मी एक्झाम्पल साठी घेतला H2O, पाणी घेतला. H2O हा काय आहे? H2O म्हणजे हा आहे तुमचा वॉटर. या वॉटरमध्ये बघा, या वॉटरमध्ये मी इलेक्ट्रिसिटी पास केली. ठीक आहे, इथं आहे आपली इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिक करंट पास केला मी. ज्यावेळेस मी या वॉटरमध्ये इलेक्ट्रिक करंट पास करणार आहे त्यावेळेस याच्यातून H2 हा वेगळा होणार आहे, O2 हा वेगळा होणार आहे. बरोबर, H2 आणि O2 हे दोन्ही वेगळे होणार आहेत. तर ज्यावेळी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन दोन्ही वेगळे होतात, दोन्ही सेपरेट होतात, त्यालाच आपण म्हणणार आहे की हे झालं इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन. हे झालं तुमचं इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन, ज्याच्यामध्ये H2 आणि O2 दोन्ही सेपरेट होतात. कसं? तर हे पण मी असं लिहू शकतो, H2O आहे, याच्यामध्ये मी करंट पास केला. इथं करंट पास केल्यानंतर हा H2 गॅस आणि हा O2 गॅस फॉर्म झालेला दिसेल. हे झालं आपला इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन. आणि मग शेवटचा तिसरा जो टाइप आहे याच्यातला, जो थर्ड टाइप येतो, तो थर्ड टाइप म्हणजे तुमचा हा फोटोलायसिस डिकम्पोजिशन. बरोबर, याच्यामध्ये काय होणार आहे? या डिकम्पोजिशन मध्ये काय होणार आहे तर ते पण बघूया. तर हा डिकम्पोजिशन जे आहे ते कॅरीड आउट होणार आहे इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट. मगाशीच बघितला. तर मी याला इथे म्हणतो when decomposition is carried out in presence of सनलाइट. बरोबर, सूर्यप्रकाशामध्ये हे होणार आहे, सनलाइट मध्ये हे होणार आहे. आता सनलाइट मध्ये कसं होणार याचा पण एक्झाम्पल घेऊया. आपण सगळ्याचे एक्झाम्पल बघतोय, तर याचं पण एक्झाम्पल बघूया. चला, एक्झाम्पल काय असेल? फोटोलायसिस डिकम्पोजिशनचा एक्झाम्पल काय असेल? तर समजा इथं मी एक एक्झाम्पल घेतलो सिल्वर क्लोराईडचा, AgCl. आता हे AgCl म्हणजे हे काय? सिल्वर क्लोराईड मी घेतला, AgCl. तर याला आपण म्हणूया हे आहे आपला सिल्वर क्लोराइड. ठीक आहे, सिल्वर क्लोराइड मी घेतला. आता या सिल्वर क्लोराइडला ज्यावेळी मी याच्यातून सनलाइट पास करणार, बघा मी काय करतो इथं सनलाइट. तर हे सनलाइट याच्यातून ज्यावेळी मी पास करणार आहे, हे सनलाइट याच्यातून पास होतील. तर याला आपण म्हणूया सनलाइट. ब्लर दिसतंय आता, बघ व्यवस्थित दिसेल. हा, तर मी हे सनलाइट ज्यावेळी याच्यातून पास करणार मित्रांनो, त्यावेळेस काय होणार आहे बघा. व्हेन पासिंग सनलाइट टू AgCl, याच्यातून मी हे सनलाइट ज्यावेळी पास केलो AgCl मधून, त्यावेळी हा सिल्वर आणि क्लोरीन दोन्ही वेगळे होणार आहेत. सिल्वर आणि क्लोरीन दोन्ही वेगळे होणार आहेत. सनलाइट मी याच्यातून पास केलो तर इथं हा Ag आणि क्लोरीन Cl2 असं वेगळं झालेलं दिसतो आपल्याला. बरोबर, तर हे AgCl म्हणजे सिल्वर क्लोराइड आहे. सिल्वर क्लोराइड मध्ये मी जर सनलाइट पास केलो तर सिल्वर आणि क्लोरीन दोन्ही वेगळे वेगळे होतील.
तर Ag+Cl2 हे मला मिळाला कशामधून, तर या AgCl मधून. AgCl मधून हे दोन्ही सेपरेट झालेले आहेत. बरोबर, AgCl मधून हे दोन्ही सेपरेट झालेले आहेत. त्याला आपण असं लिहायला पाहिजे, AgCl एरो इकडे आहे. बरोबर, तर हेच मी इथं खाली लिहितो बघा, AgCl असा होता, याच्यामध्ये रिएक्शन झाला आणि हे आपल्याला मिळाला Ag+Cl2. Ag+Cl2. तर हे तीन प्रकार, ह्या तिन्ही टाइप्स मध्ये काय व्हायला लागलाय, तिन्ही टाइप्स मध्ये या थर्मल डिकम्पोजिशन मध्ये आपण हीट द्यायला लागलोय CaCO3 ला. हीट दिल्यानंतर CO2 बाहेर पडलाय. बरोबर, दुसरा टाइप जो होता तो इलेक्ट्रोलाइटिक डिकम्पोजिशन, याच्यामध्ये मी इलेक्ट्रिक करंट पास करत होतो H2O मध्ये, वॉटर मध्ये, तर इथे H2O2 वेगळा झाला. आणि तिसरा AgCl आहे, AgCl सिल्वर क्लोराइड, याच्यामध्ये मी सनलाइट पास केलो आणि सनलाइट पास केल्यानंतर सिल्वर आणि क्लोरीन हे दोन्ही वेगळे वेगळे झालेले आहेत. बरोबर, हे तीन टाइप्स डिकम्पोजिशनचे सगळ्यांना कळाले का? हे ऑलरेडी तुम्हाला झालेलं आहे. मग मी तिसऱ्या टाइप कडे जातो. हे तिन्ही टाइप्स कळाले दुसऱ्याचे डिकम्पोजिशनचे, पटकन रिप्लाय करा. गिव्ह युअर रिप्लाय फास्ट. सायली यस सर, सूरज यस सर, अस्मिता यस सर, हर्षवर्धन यस, श्रुति यस, कोमल, श्रेयांश, रचित, अश्वजीत यस सर, नारायण यस. हे झालेलंच होतं तुम्हाला, ठीक आहे. याच्यामुळे जास्त काही अवघड आहे, कळणार नाही असं काही नाही आहे. आता थोडंसं पुढच्या मी तिसऱ्या टाइपला नेतो. तिसऱ्या टाइपला सानिया कुठे आहे? सानियाचा काही मेसेज नाही अजून आलेला. सायली जवळेकर, रचित, अश्वजीत मेसेज नाही आहे, श्रेयांश मेसेज आलेला नाही आहे. कळलंय की नाही? पटपट रिप्लाय करा. तर आता मी पुढचा तिसरा टाइप जो आहे त्या तिसऱ्या टाइप कडे नेतो. बघा, हा महत्वाचा आहे. मला याचा आन्सर कोण देते का बघू, म्हणजे तुमची 10वी किती स्ट्रॉंग आहे ती मला कळेल. ज्याला याचा आन्सर आलाय त्याची 10वी खूप स्ट्रॉंग आहे असं मी समजू शकतो. डिस्प्लेसमेंट रिएक्शन काय असते? डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे काय? यस, डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे काय? केमिकल रिएक्शन, more reactive element displaces a less reactive element from its compound. हर्षवर्धन बरोबर, व्हेरी गुड, खूप छान. अजून कोणाचे आन्सर्स यायचे बाकी आहेत का मी सांगू, एक्सप्लेन करू? आयन इज डिस्प्लेस्ड. आयन इज डिस्प्लेस्ड. बघा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. मी याचं डेफिनेशन लगेच तुम्हाला सांगत नाही, डेफिनेशन आपण नंतर करूया, ठीक आहे. डेफिनेशन आपण याचं नंतर करूया, आधी एक एक्झाम्पल समजून घेऊया आपण. डिस्प्लेसमेंट रिएक्शनचा एक्झाम्पल, समजा मी 3 मित्र घेतोय, 3 फ्रेंड्स आहेत, 3 फ्रेंड्स, 3 फ्रेंड्स आहेत. चला तिन्ही मुलांची चित्र काढूया पाहिजे असेल तर आपल्याला इथे. फ्रेंड 1, सेकंड, 2 फ्रेंड आहेत सुरुवातीला, दोघं आहेत. 2 फ्रेंड्स, 2 घेतो मी, 2 फ्रेंड्स. फोटो पाठवतो श्रुती, नो प्रॉब्लेम. बघा 2 फ्रेंड्स आहेत. पहिल्या फ्रेंडचं नाव आहे, हा आहे कुंदन. बघा मी काय म्हणतो, कुंदन आहे हा. आणि दुसरी त्याची फ्रेंड आहे जिचं नाव आहे सोनम. ब्लर दिसतंय बघ व्यवस्थित, तरी पण मी करतो व्यवस्थित. नारायण. 2 फ्रेंड्स, एकाचं नाव आहे कुंदन आणि दुसरी फ्रेंड आहे जिचं नाव आहे सोनम. ठीक आहे, हे दोन्ही फ्रेंड्स आहेत, खूप चांगले फ्रेंड्स आहेत. कोण? कुंदन आणि सोनम. हे खूप चांगले फ्रेंड्स आहेत, दोघांची मैत्री पण छान आहे. आणि काय झाला बघा, याचं नाव कुंदन म्हणजे हा CU आहे, कुंदन हा CU आहे आणि या फ्रेंडचं नाव आहे सोनम. बरोबर, तर याला आपण शॉर्ट मध्ये CU असं म्हणूया आणि याला SO4 असं म्हणूया. बरोबर, तर कुंदन
आणि सोनम हे दोन खूप चांगले फ्रेंड्स आहेत, Cu आणि SO4. कळलं? आता बघा, ठीक आहे, CuSO4 खूप चांगले मित्र आहेत, त्यामुळे हे एकत्र आहेत. Cu आणि SO4 हे खूप चांगले मित्र आहेत, पण हे एकत्र आहेत. खूप चांगले मित्र असल्या कारणाने हे दोन्ही एकत्र आहेत. आता झालं काय, यांच्यामध्ये एक विलन आला, यांच्यामध्ये भांडण लावून एकाला बाजूला करणार आणि तो दुसऱ्याशी मैत्री करणार. यांच्यामध्ये एक विलन आला. तर हा इथं विलन पण आला. चला, इथं हा विलन आहे एक, आणि याचं नाव आहे समजा फिरोज. याचं नाव आहे फिरोज. तर हा फिरोज म्हणजे Fe आहे मित्रांनो. हा फिरोज म्हणजे कोण आहे? तर हा आहे Fe. हा आहे Fe. आता या विलनचं कामच काय आहे की या दोन्ही फ्रेंड मध्ये भांडण लावायची. तर आधी हा यांच्यामध्ये जाईल, बरोबर. हा विलन या दोघांच्या मध्ये एंट्री करेल. हे बघा सूरज, आधी हे सांगितलेलं एक्झाम्पल पूर्ण समजून घ्या. हे तुम्हाला झालेलं आहे, मला माहिती आहे. आन्सर पाठवायचं गडबड करू नका. समजून घ्या मी काय गोष्टी सांगतोय त्या आधी. तर काय झालं की इथं हा विलन म्हणजे हा Fe फिरोज याच्यामध्ये एंट्री करेल. तर CuSO4 मध्ये हा फिरोज जसा काही एंट्री केला तर याचं एकच काम आहे की काय, कुंदनला बाजूला करायचं आणि सोनमशी मैत्री करायची. बरोबर. याचं काम काय, कुंदनला बाजूला करायचं आणि सोनमशी मैत्री करायचं, हे याचं काम आहे. आणि मग लगेच झालं काय, हा जसा की याच्यामध्ये पडला, लगेच यानं सोनमशी फ्रेंडशिप केला आणि FeSO4 झाला आणि त्या दोघांच्या मध्ये भांडण लावल्यामुळं हा Cu बाजूला पडला. बरोबर. तर इथं काय झालंय, हा Fe प्लस CuSO4 झाला फॉर्म FeSO4 प्लस Cu. आता ह्या एक्झाम्पल वरून डेफिनेशन काय असणार आहे, ह्या एक्झाम्पल वरून डेफिनेशन, तर ती डेफिनेशन मी इथं लिहू शकतो. बघा, या एक्झाम्पल वरून जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन अशी होऊ शकते की द रिॲक्शन इन विच, बघा मी काय म्हणतो, द रिॲक्शन इन विच आणि मग इथं more reactive element म्हणजे इथं हा Fe आहे. मोर रिएक्टिव्ह इलेमेंट हा Fe आहे, कारण हा मोर रिएक्टिव्ह आहे जो Cu ला बाजूला करायला. तर मोर रिएक्टिव्ह इलेमेंट डिस्प्लेसेस आता हे बघा, आवाज येतोय का माझा? टाइम आउट झाल्यानंतर परत चालू करतोय. आता माझा आवाज येतोय का चेक करा. यस सर, आता आवाज येतोय. स्मिता यस, नो प्रॉब्लेम, ओके. यस सर, यस 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 यस, ओके. तर बघा, आता जास्त वेळ नाही घेत मी, झालेत 11:20 होत आलेत. एक 2 मिनिटांमध्ये हा पार्ट कंप्लीट करूया. 2च मिनिटांमध्ये हा पार्ट कंप्लीट करून मग पुढे उद्याच्या लेक्चरला राहिलेले 2 मेथड्स आहेत ते बघूया. मी होमवर्क पण तुम्हाला त्याबद्दलच देणार आहे आज. तेच मेथड्स तुम्हाला स्टडी करायला देणार आहेत ते. तर इथं काय बघितलं, सो हियर इथं आपण बघितलं की हे डिस्प्लेसमेंट रिएक्शन जे आहे, तर या डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये काय होतो, द रिएक्शन इन विच मोर रिएक्टिव्ह इलेमेंट म्हणजे हा विलन आहे फिरोज, Fe नावाचा. मोर रिएक्टिव्ह इलेमेंट डिस्प्लेसेस लेस रिएक्टिव्ह इलेमेंट, म्हणजे हा Cu जो आहे, कुंदन जो आहे, त्याची शक्ती कमी पडली. बरोबर. तो याच्याशी मैत्री टिकवू नाही शकला. हा जसा एंट्री केला तर हा बाहेरच पडला, म्हणजे हा मोर रिएक्टिव्ह झाला, हा लेस रिएक्टिव्ह झाला. बरोबर. तर ज्यावेळी मोर रिएक्टिव्ह इलेमेंट लेस रिएक्टिव्ह इलेमेंटला डिस्प्लेस करणार आहे, बाहेर काढणार आहे, त्या पर्टिक्युलर रिएक्शनला आपण म्हणायचं की हे झालं डिस्प्लेसमेंट रिएक्शन. बरोबर. हे झाला तुमचा डिस्प्लेसमेंट रिएक्शन. हे सगळ्यांना कळलं का? हे सगळ्यांच्या लक्षात आलं का? यस. तर आज जे बघितले,
आज जे मेथड्स बघितले त्या मेथड्स कडे थोडस नेतो तुम्हाला परत. इथं बघा कॉम्बिनेशन रिएक्शन हा पार्ट कंप्लीट झाला. कॉम्बिनेशन रिएक्शन नंतर डिकम्पोजिशन रिएक्शनचे हे तिन्ही बघितले, थर्मल, इलेक्ट्रोलायटिक आणि फोटोलायसिस. त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट रिएक्शन पण बघितला. आता जे दोन राहिलेत डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन आणि ऑक्सिडेशन रिएक्शन, हे तुम्हाला होमवर्कला कंप्लीट करता येईल का? आधी हे प्रश्न विचारतो. झालेलंच आहे पण तुम्हाला येईल का? डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन आणि ऑक्सिडेशन रिएक्शन हे तुम्हाला होमवर्क साठी आज कंप्लीट करता येईल का? सूरजनी सांगितलंय की हो. बाकीच्यांनी पटपट आन्सर्स करा म्हणजे मी उद्या नवीन पॉइंट्स चालू करू शकतो. अदरवाइज वी कॅन कंप्लीट दिस फर्स्ट इन टुमॉरोज लेक्चर. यस, ठीक आहे. तर मग हे राहिलेले जे दोन आहेत, दोन टाइप्स आहेत, हे दोन टाइप्स तुम्ही होमवर्कला आज कंप्लीट करा. पहिला, दुसरा, तिसरा टाइप जे झाला त्याचे फोटोग्राफ्स मी आता लगेच तुम्हाला सेंड करतो. ते फोटोग्राफ्स बघून राईटअप कंप्लीट करून ठेवा आणि चौथा, पाचवा होमवर्कला रेडी करा. देन आफ्टर उद्याच्या नवीन पॉइंट आपण घेतोय, नवीन पॉइंट चालू करूया. सॅटर्डे पर्यंत लेक्चर्स असणार आहेत, मी तुम्हाला सांगितलेलं होतं. संडेला ऍडमिशन्स करायचे आहेत, हे पण तुम्हाला माहिती आहे. 10 ते 4 ह्या वेळेत यायचं आहे क्लासमध्ये. 10 to 4, 10 AM to 4 PM, 10 ते 4 मध्ये. तुमचा ड्रेस कोड फायनल झालेला आहे, त्याचे फोटोग्राफ्स मी तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत आपल्या ग्रुपला पाठवतो. कुठल्या दुकानातून घ्यायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस ऍडमिशनला येणार त्यावेळेस बुक्स कुठले घ्यायला लागतील, नोटबुक्स कुठले आणि काय काय घ्यायला लागेल मी ते त्यावेळेस तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस सांगतो. आल्यानंतर काय घ्यायचे आहेत काय नाही ते. तर एवढी माहिती देऊन आजचा लेक्चर मी इथे स्टॉप करतो. उद्या परत 9:30ला लेक्चर चालू होईल.